नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज रोहित कृषी या कंपनीच्या मका पेरणीच्या वेलांविषयी आपण माहिती घेणार आहोत. मका पेरणीमध्ये प्रामुख्याने दोन प्रकारची वेल येतात, एक गोल मका आणि असेच सेम प्रकारची चपटी मका. टोटल वेल येतात 1 2 3 4 5 5 प्रकारची वेल येतात. आता आपण जे गणित समजून घेणार आहे, हे आपण जर दोन फणांमधलं अंतर 12 इंच ठेवलं तर एकराला याच्यातून बियाणं किती पडणार आहे याचं गणित आपण समजून घेणार आहोत. जर चार दाती व्हील जर आपण घेतलं तर दोन रोपांमधलं अंतर राहणारे 13.5 इंच आणि बियाणं जाणारे 11 किलो. त्याचप्रमाणे आपण जर 5 दाती व्हील घेतलं तर दोन रोपांमधलं अंतर राहणारे 11.25 इंच आणि बियाणं जाणारे 13 किलो. त्याचप्रमाणे आपण जर 6 दाती व्हील घेतलं तर दोन रोपांमधलं अंतर राहणारे 9 इंच आणि बियाणं पडणारे 16 किलो. त्याचप्रमाणे 7 दाती जर व्हील घेतलं तर दोन रोपांमधलं अंतर राहणारे 7.25 इंच आणि बियाणं पडणारे 19 किलो. त्याचप्रमाणे जर आठच्या चकतीने जर आपण पेरलं, 8 दाती चकतीने जर आपण पेरलं तर दोन रोपांमधलं अंतर राहणारे 7.25 इंच आणि बियाणं पडणारे 21 किलो. आता हा रेशो साधारणपणे 80 ते 85% ऍक्युरेट येतो. तर असंच गोल मका आणि चपटा मकाला समीकरण सेम राहणार आहेत. त्याचप्रमाणे व्हिडिओच्या शेवटी मी आपल्याला एक तक्ता दिलेला आहे, ज्या तक्त्यात जर 9 इंचावरती फण जोडले तर किती बियाणं लागणार आहे, 12 इंचावरती फण जोडले तर किती बियाणं लागणार आहे, 18 इंचावरती फण जोडले तर बियाणं किती लागणार आहे, याची पूर्ण माहिती आपल्याला मिळणार आहे. तरी सदर व्हिडिओ आपण संपूर्ण बघून आणखी कुठल्या पिकाविषयी आपल्याला माहिती पाहिजे असेल तर निश्चित कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.